मानोत नगर परिषदेने नगर परिषदेच्या जागेवर मेन रोड व मार्केट या ठिकाणी व्यावसायिकांकरता विविध योजनेअंतर्गत नगर परिषदेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सन 1983 ते 84 पासून टप्प्याटप्प्याने शॉपिंग सेंटरचे बांधकाम हाती घेऊन आज 37 गाळे हे व्यवसायधारकांना किरायावर दिले आहेत। यात भाडेवाढ नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। नगर परिषद मानवत अंतर्गत शासनाने नगर परिषदेला ठरवून दिलेल्या नगर परिषदेच्या उत्पादनात वाढ करणे बंधनकारक केलेले आहे। त्यामध्ये शासनाकडून मंजूर होणारे अनुदानात व 15वा वित्त आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे व शहरात मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून भाडेवाढ करणे अत्यंत गरजेचे होते। शहरातील वाढती लोकसंख्या व वस्त्यांचा विचार करता मानवत नगर परिषदेवर स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे व इतर अनुषंगिक बाबी पुरवणे गरजेचे आहे। परंतु उत्पन्नाचा स्रोत पाहता या सर्व बाबीचा नगर परिषदेवर आर्थिक ताण वाढत आहे। तसेच शासनाने वारंवार दिलेल्या सूचनेचे पालन करण्यासाठी नगर परिषदेने शहरात मालमत्ता कर रिव्हिजनचे काम हाती घेतलेले आहे। सदरील काम सध्या पूर्णत्वाकडे आहे। त्यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांसाठी गाळेधारक व जमिनी किरायाधारक यांना मुबलक व त्यांच्यावर बोजा होणार नाही या दृष्टिकोनातून नगर परिषदेने नगर रचना व मूल्य निर्धार विभाग यांनी नेमून दिलेल्या भाडेवाढ करण्याच्या नियमाप्रमाणे प्रतिवर्षी भाडे वाढ करणे गरजेचे आहे। त्यानुसार यापूर्वी नगर परिषदेने यापूर्वी निश्चित केलेल्या शॉपिंग किराया व जमीन किरायामध्ये वाढ करण्यासाठी शहरातील इतर बाजारपेठेतील दुकानांचा किराया लक्षात घेता कोणत्याही व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन सदरील किराया वाढ निश्चित केलेली आहे। ज्यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या करयोग्य मूल्य दरापेक्षा कमी प्रमाणात भाडेवाढ केलेली आहे। नगर परिषदेने शॉपिंग सेंटर व जमीन किरायामध्ये केलेल्या भाडेवाढीमुळे नगर परिषदेच्या काही प्रमाणात उत्पन्नात वाढ होत असल्या कारणाने स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, मूलभूत सोय सुविधा पुरविणे व इतर अनुषंगिक बाबी पूर्ण करणे सुलभ होईल व गाळेधारकांनी व नगर परिषदेच्या जागेवर असलेल्या दुकान मालकाने आपल्याकडील भाडेपट्टी तात्काळ भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे असे प्रसिद्ध पत्रिकेद्वारे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी जनतेस कळविले आहे। मानवत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड।